नमस्कार, मी शेफ प्राजक्ता पै शापूरकर आणि आज आम्ही करूया तोयान तुले उंडे। ही एक छान ब्रेकफास्टची कोंकणी रेसिपी आहे जी आता विस्मृतीत चालली आहे। बऱ्याच लोकांच्या घरी होत नाही। आमच्या घरी सुद्धा आमची आजी बनवायची, पण आता सध्या कोणी नाही करत। पण इतकी सुंदर रेसिपी आहे, कम्फर्ट फूड म्हणतो ना तशी। तुम्ही ब्रेकफास्टसाठी पण करू शकता ॲज वेल ॲज रात्रीच्या मीलसाठी। जर तुम्हाला हलकं फुलकं काहीतरी खायचं असेल तर ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे। कसं करायचं चला बघूया। आता ह्याच्यासाठी पहिला काय करायचं आपल्याला, जवळपास 1 वाटी तूर डाळचं वरण करून घ्यायचं। म्हणजे काय, काहीही मीठ हळद काही घालायचं नाही, नुसता डाळ शिजवून घ्यायची। आमच्या कोकणी लोकांमध्ये डाळी तोय फार फेमस आहे, जे भाताबरोबर खातो ते डाळी तोयच आपल्याला आज बनवायचं आहे। डाळी तोयची रेसिपी सुद्धा मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे, पण ही थोडीशी डिफरंट आहे आणि ह्या डाळी तोयमध्येच आपल्याला बनवायचे आहेत हे तोयान तुले उंडे। आता ही डाळ छान घुसळून घेते, शिजवलेली आहे कुकरमध्ये आणि ही उकळू दे। उकळताना काय करायचं आपल्याला, ह्याच्यात गरम पाणी घालून असं पातळ सारखं करून घ्यायचं। खूप जाड नको, ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अगदी फ्लोई असायला पाहिजे। हे बघा, अशी खूप जाड असं नाही करायचं आहे हां। आणि हे छान उकळू दे, तोपर्यंत आपण उंडे करून घेऊया। आता हे जे मी उंडे तुम्हाला दाखवते हे थोडं इन्स्टंट प्रकरण आहे, पण अगदी पारंपरिक रेसिपी जर आपल्याला बघायची असेल तर त्याला काय करायचे, तांदूळ जो आहे तो भिजवायचा 1 तास 2 तास आणि खोबरं घालून ते वाटायचं आणि त्याचे उंडे बनवायचे, त्याची उकड काढून। पण आता एवढी लेंदी प्रोसेस असेल तर ब्रेकफास्टला कोणीही करणार नाही आणि त्यावेळेला तांदळाचं पीठ काढणं जास्त अवघड होतं। त्याच्यामुळे काय करायचं, आता आपल्याला तांदळाचं पीठ अवेलेबल आहे तर ह्याचे पहिला आपल्याला उंडे तयार करून घ्यायचे। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि ह्याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ घालायचं आहे या उंड्यांच्या हिशोबाने। आणि आता हे काय करायचं आपल्याला, गरम पाण्यानेच छान आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। पटापट गरम पाणी जास्त घालू नका, घट्टच आपल्याला हे उंडे तयार करायचे आहेत। खूप जास्त पातळ करायचं नाही। उकळलेलं पाणी घेतलंय, साधारण 1 वाटी तांदळाचं पीठ असेल तर पाऊण ते 1 वाटी गरम पाणी। आणि ह्याला जर समजा, आता हे इथं आपण डोसा राईस वगैरे ह्याचं पीठ करून घेतलंय, पण जर तुमच्याकडे छान आंबेमोर किंवा इंद्रायणी किंवा कोणताही छान कालीमुछ सुगंधी तांदळाचं जर पीठ असेल तर त्याचे जर उंडी केली तर आणि टेस्टी लागते। आता इथं आपण नॉर्मल जे डोसा राईस म्हणतो ना त्याची उंडी करतोय, पण ती सुद्धा अशीच करायची। म्हणजे आंबेमोर तांदळाची सुद्धा उंडी अशीच बनवायची। हे बघा, आता हे छान आपण पीठ मळून घेऊ। हे गरम असल्यामुळे असं लाकडाच्या चमच्याने ह्याला छान पीठ मळून घ्यायचं, हात लावायचा नाही, भाजेल। जे नवशिकी आहे त्यांच्यासाठी सांगते मी हां। आणि हे बघा, ह्याच्याने सुद्धा आपण छान पीठ अशा पद्धतीनं मळू शकतो। एकदा का हे छान गोळा तयार झाला की मग काय करायचं, हे असं हात लावून तळून घ्यायचं। असं छान, फार मऊ नाही फार घट्ट नाही, असं पीठ हा गोळा तयार करून 5 मिनिटं ह्याला रेस्ट करायला ठेवू। तर हे छान असं मळून घेतलं की याचे छान गोळे तयार करायचे। साईज तुम्हाला हवा तसा तुम्ही लहान मोठा करू शकता, याला आकार पण देऊ शकता। ही अशी उंडी तयार करायची। बऱ्याचदा कमेंट्समध्ये असं येतं, मी कोकणी रेसिपी दाखवते तेव्हा, की ही मालवणची नाही आहे किंवा ही कोकणातली नाही आहे। तर कोकणी लोक फक्त मालवणमध्ये नाही आहेत तर गोव्यामध्ये आहेत,
मी कुमटा कारवारची आहे, सारस्वत, तर तिथे कोकणी लँग्वेज आहे. मंगळूरला आहे, केरळ कोचीला साऊथ साईडला पण बरेच कोकणी लोक राहतात. तर सगळ्यांची लँग्वेज कोकणी आहे. जसं आपल्या इथे पुण्याला मराठी वेगळी बोलली जाते, मुंबईत वेगळी बोलली जाते, कोल्हापुरातला वेगळा डायलेक्ट आहे, नंतर नागपूरचं वेगळं आहे. तसंच कोकणी भाषेमध्ये पण कुमटा कारवार तिकडची वेगळी, मंगळूरची वेगळी, गोव्याची वेगळी, मालवण साईडची वेगळी, कोकणातली, आणि तुम्ही जर साऊथला गेला तर तिकडची कोकणी वेगळी आहे. तर कोकणी पदार्थ जेव्हा आम्ही दाखवतो त्यावेळेला तो स्पेसिफिकली फक्त मालवणचाच असत नाही, तर तो मी कुमटा कारवारचा, मंगळूरचा, कोची केरळचा पण दाखवते. तर हा आमचा सारस्वत पद्धतीचा एक छान पदार्थ आहे. आता इथं बघा, हे सगळे उंडी तयार करून घेतलेली आहे. जर जे डायबिटिक आहेत त्यांच्यासाठी तर तांदूळ चांगला नाही असं आहे, तर त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी जर स्पेशल हीच रेसिपी बनवायची असेल तर ती कशी बनवायची हे जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट्समध्ये, जर ही रेसिपी आवडली तर ती रेसिपी कशी बनवायची हे जर तुम्ही कमेंट्समध्ये सांगितलं तर ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यावर नक्की शेअर करेन, जेणेकरून सगळे लोक, म्हणजे ज्यांना तांदूळ खाणं नाही आहे पॉसिबल, त्या लोकांना सुद्धा ती रेसिपी खाता येईल. तोयान तुले उंडे. तर आता हे आपले उंडे तयार झालेले आहेत. आता हे जे वरण आहे हे छान उकळू दे. ह्याला उकळ आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण उंड्यांमध्ये मीठ घातलेलं आहे. आता ह्या डाळीसाठी लागेल इतकंच मीठ घालायचं आहे, खूप जास्त मीठ घालू नका. आणि हे छान असं खदा 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 उकळलं पाहिजे. त्यावेळेला हे जे उंडे आहेत ते ह्याच्यामध्ये सोडायचे आणि गॅस अजिबात बारीक करायचा नाही. आता हे छान उकळू दे, तोपर्यंत चमचा घालायचा नाही. उकळून ते वर दिसू देत, मग पुढची प्रोसेस सांगते. आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी अजिबात चमचा घातला नाहीये आणि आपल्या पण जसे ते उकडली उंडी तशी वरती कशी आली बघा. जर तुम्ही चमचा घातला ना तर ते डिस्टर्ब होतात. ह्याला काही चमचा वगैरे घालायचे नाही, फुल गॅसवरतीच, म्हणजे मोठा गॅस ठेवायचा. आणि ही डाळ सुद्धा जी आहे त्या तांदळाच्या पिठाच्या अंशाने थोडीशी छान घटसर अशी होते. हे बघा मस्त असे उकळत आहेत. याला 5 ते 7 मिनिटं लागतात. 5 ते 7 मिनिटात आपली ही रेसिपी तयार होते. आता ह्याला काय करायचं, वरून वगरणे म्हणजेच फोडणी द्यायची. आमच्या कोकणी भाषेत वगरणे म्हणतात. तर ते आता फोडणी देणार आहे मी. कशी द्यायची ते दाखवते. आता ही जी फोडणी आहे ती आपण तेलात पण देऊ शकतो, किंवा जर अगदी ऑथेंटिक बनवायचं असेल तर खोबरेल तेलात दिली तर आणि छान. पण खोबरेल तेल सगळ्यांना आवडत नाही. मी तुपाची फोडणी देते. तुपाची फोडणी पण खूप छान लागते. इथं मस्तपैकी 1-2 चमचे शुद्ध घरावी तूप घ्यायचं. जरासं तूप छान पातळ होऊ दे. मस्तपैकी याच्यात पहिला कढीपत्ता. फोडणी मात्र 1 नंबर बसली पाहिजे ह्याला. नंतर सुक्या मिरच्या, हिरवी मिरची अशी ठेचून घ्यायची 2 ते 3. नंतर मोहरी घाला, म्हणजे मोहरी करपणार नाही. आणि आपली फोडणी जी आहे ती 1 नंबर होईल. हे बघा, ही माझी स्टाईल आहे. मी ह्या पद्धतीनं फोडणी देते आणि 1 नंबर होते फोडणी. काही लोक पहिलाच मोहरी घालतात, तर तसं करू नका. आणि हा आहे विष्णूजींचा हिंग. खूप जास्त घालायचं नाही आहे, स्ट्रॉंग आहे. आणि आपली फोडणी जी आहे ती अशी मस्तपैकी तयार आहे. आता आपण आपल्या ह्या तोईन तले उंडेमध्ये ही फोडणी घालू. गॅस बंद करते फोडणीचा. तर हे झालेलं आहे. वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर फाईनली चॉप न करता हातानेच अशी तोडून, हे बघा, ही माझ्या आजीची स्टाईल, अशी घालायची. म्हणजे आपलं हे जे तोयान तुले उंडे आहेत हे तयार झाले. किती छान रसगुल्ले सारखे टम्म फुगलेत बघा. आता सर्व करूया.
पदार्थ झालाय कसा ते बघणंही गरजेचं आहे. वाटीमध्ये असं थोडंसं तोय आणि हा बॉल आता इथे बघा, हा असा येस हा कट करायचा आणि ह्याच्यामध्ये ही तोय अशी घालायची. यम्मी. फोडणी इतकी छान झाली आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही लसणाची फोडणी पण देऊ शकता. मस्तपैकी कम्फर्ट फूड, खूप सुंदर असा ब्रेकफास्ट रेसिपी रेडी आहे. ही जरी विस्मृतीत चालली असेल तर आपण जायला द्यायची नाही. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, माझ्या आजीची आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज तोयान तुले उंडे एन्जॉय करा.